मिथुन राशी 30 मार्च ते 5 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल। मिथुन राशी मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा अवघ्या काही दिवसातच संपणार आहे आणि एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरू होत आहे। ज्योतिषांच्या मते या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहेत, जे शुभ संकेत देत आहेत, ज्यामुळे मिथुन राशीच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीसाठी हा आठवडा कसा असेल। ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीसाठी हा आठवडा नवीन शिकण्याच्या संधी घेऊन येऊ शकतो किंवा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते। आठवड्याच्या सुरुवातीला किरकोळ अडचणी येऊ शकतात, पण त्या अखेरीस दूर होतील। या काळात तुम्ही काहीतरी नवीन शिकू शकता, ज्यामुळे तुमच्या करिअर आणि अभ्यासाला लक्षणीय फायदा होऊ शकतो। तुम्ही कामासाठी परदेशात प्रवास करू शकता। तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील। तुमच्या जोडीदाराशी तुमच्या मनातील गोष्टी स्पष्टपणे बोला, यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल। या आठवड्यात तुमचे मन खूप सक्रिय राहील, जणू काही एकाच वेळी अनेक विचार आणि कामे चालू आहेत। तुम्ही व्यस्त असाल, पण एखादे काम पूर्ण केल्यावरच समाधान मिळेल। दररोज एक मुख्य काम निश्चित करा आणि त्यात खरी प्रगती करा। संवादात स्पष्टता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तुम्ही जितका स्पष्ट विचार कराल, तितके समोरच्या व्यक्तीला अधिक समजेल। हे आवश्यक नाही, म्हणून अंतिम मुदत आणि अपेक्षा स्पष्ट करा। आर्थिक बाबतीत लहान अनियोजित खरेदी टाळा, कारण हळूहळू हा खर्च वाढत जाऊन मोठा होऊ शकतो। नात्यांमध्ये अंदाज लावण्याऐवजी थेट विचारणे अधिक चांगले। रात्रीच्या वेळी मोबाईल फोनचा अतिवापर टाळा, कारण त्यामुळे तुमच्या मनःशांतीवर परिणाम होऊ शकतो। गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा आठवडा मिथुन राशीच्या लोकांसाठी निश्चितच चांगला आणि फायदेशीर ठरणार आहे। या काळात तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील आणि बऱ्याच काळापासून रखडलेल्या कामांना गती मिळेल। आठवड्याची सुरुवात एखाद्या चांगल्या बातमीने होऊ शकते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आठवडाभर तुमची ऊर्जा टिकून राहील। जर तुम्ही जमीन किंवा इमारती खरेदी विक्रीसारख्या एखाद्या मोठ्या प्रकल्पाची बऱ्याच काळापासून योजना आखत असाल, तर तो या आठवड्यात पूर्णत्वास येऊ शकतो। वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद किंवा अडथळे देखील या काळात दूर होतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक दिलासा मिळेल। करिअरच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती आणि संधी घेऊन येत आहे। जे नोकरी करत आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण मिळेल आणि त्यांच्या कामाचे कौतुकही होऊ शकते। तुमच्या कामगिरीच्या आधारावर तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे तुमची पदोन्नती किंवा बढती होऊ शकते। जे लोक बऱ्याच काळापासून बदली किंवा पदोन्नतीची वाट पाहत आहेत, त्यांची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते। त्याचबरोबर हा काळ विशेषतः बेरोजगार लोकांसाठी फायदेशीर आहे, कारण त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे नोकरी करण्याची दाट शक्यता आहे। या आठवड्यात व्यावसायिकांना नवीन संधी मिळतील। उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। या आठवड्यात तुमच्या योजना योग्य दिशेने पुढे जातील आणि तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसतील। हा आठवडा आर्थिकदृष्ट्या भक्कम असणार आहे। तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत आणि तुम्हाला अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळू शकतात। तुमच्या आर्थिक वाढीसाठी हा एक चांगला काळ आहे, परंतु अति आत्मविश्वासामुळे खर्च वाढवणे ही एक चूक तुम्ही करू शकता। जर तुम्ही विचार न करता खर्च करायला सुरुवात केली, तर तुम्हाला मिळणारा फायदा टिकणार नाही। त्यामुळे तुमच्या उत्पन्नासोबतच तुमच्या बचतीकडे आणि गुंतवणुकीकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे। जमीन, इमारती किंवा मालमत्तेशी संबंधित बाबींमधून तुम्हाला फायदा होऊ शकतो। तथापि कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्या। आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा नेहमीपेक्षा चांगला असेल, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही पूर्णपणे निष्काळजी राहावे। काम आणि प्रवासामुळे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे थकवा किंवा किरकोळ अस्वस्थता जाणवू शकते। सक्रिय राहणे आणि आहार व झोपेची काळजी घेतल्यास तुम्ही आठवडाभर उत्साही राहाल। या काळात तुम्हाला फक्त संतुलन राखण्याची गरज आहे, तसेच अति निष्काळजीपणा किंवा अतिरिक्त कामाचा ताण टाळणे आवश्यक आहे। नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप अनुकूल आणि आनंदी असेल। घरी धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ शकते, ज्यामुळे घरातील सकारात्मक वातावरण टिकून राहील। तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायला मिळेल, ज्यामुळे तुमचे नातेसंबंध अधिक दृढ होतील। कुटुंबातील सदस्यांमधील सामंजस्य आणि समन्वय सुधारेल। तुमच्या प्रेमजीवनाच्या बाबतीत हा आठवडा खूपच रोमॅन्टिक आणि समाधानकारक असेल। तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती येऊ शकते। त्याचवेळी जे आधीच नात्यात आहेत त्यांची नाती अधिक घट्ट होतील। अविवाहित लोकांसाठी विवाह जुळवून देण्याची संधी देखील असते। तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याच्या अनेक संधी मिळतील, ज्यामुळे तुमच्या नात्यातील जवळीक वाढेल।
आठवड्याच्या शेवटी अनपेक्षितपणे एखादी सहल किंवा पिकनिक आयोजित केली जाऊ शकते. ही सहल केवळ तुमचे मनोरंजनच करणार नाही तर तुम्हाला मानसिकदृष्ट्या ताजेतवानेही करेल. स्वतःला विश्रांती देण्यासाठी आणि आपल्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी ही एक चांगली वेळ आहे. मात्र प्रवास करताना आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे उत्तम. एकंदरीत हा आठवडा मिथुन राशीसाठी प्रगती, संधी आणि आनंदाने भरलेला आहे. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम मिळतील, परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे ती लक्षात ठेवा की अति आत्मविश्वास आणि निष्काळजीपणा टाळावा. जर तुम्ही संतुलन राखले आणि योग्य दिशेने वाटचाल केली तर हा आठवडा तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. हा आठवडा तुमच्यासाठी खास असेल. बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्ये फायदेशीर ठरतील. नवीन संपर्क भविष्यात उपयुक्त ठरतील. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगतीच्या संधी आहेत आणि व्यावसायिकांसाठी हा काळ अनुकूल आहे. या आठवड्यात तुमच्या राशीच्या 11व्या घरात असलेल्या शुक्राच्या स्थितीमुळे तुमचे प्रेमजीवन सुधारेल. तथापि चंद्राच्या गोचरामुळे अधूनमधून किरकोळ गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या बोलण्यात संयम ठेवा. तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये पारदर्शकता राखा. तुमच्या वैवाहिक जीवनात एकमेकांच्या भावना समजून घ्या. या आठवड्यात तुम्ही बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा. हिरवे कपडे घाला. गरिबांना हिरव्या भाज्या दान करा. या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ तारखा 29, 30 आणि 3 असेल. शुभ रंग निळा आणि जांभळा असेल. तर शुभ दिवस शुक्रवार आणि शनिवार असेल. या आठवड्यात मिथुन राशी बुध तुमची जिज्ञासा आणि ज्ञानलालसा वाढवत असल्यामुळे हा आठवडा बौद्धिकदृष्ट्या उत्तेजक असणार आहे. अभ्यास करणे किंवा नवीन अभ्यासक्रम सुरू केल्याने वैयक्तिक समृद्धी आणि व्यावसायिक प्रगती होऊ शकते. उत्कृष्ट संवाद कौशल्य हे तुमचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे वाटाघाटी करण्यासाठी आणि उत्साह आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. सामाजिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्या आवडीनिवडींशी जुळणाऱ्या गटांशी किंवा समुदायांशी जोडले जाण्यास प्रोत्साहन देईल, ज्यामुळे महत्त्वपूर्ण मैत्री निर्माण होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या गुरुची स्थिती अनपेक्षित लाभांचे किंवा तुमची बचत वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण धोरणे विकसित करण्याचे संकेत देत आहे. प्रेमाच्या बाबतीत जोडीदारासोबतचे मोकळे संवाद परस्पर सामंजस्य आणि अधिक घनिष्ठ नातेसंबंधांना मार्ग मोकळा करतील. पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असेल, त्यामुळे तुम्ही मोकळेपणाने संवाद साधाल याची खात्री करा. अविवाहित व्यक्तींसाठी एखादी अनपेक्षित भेट उत्सुकता आणि उत्साह वाढवू शकते. आरोग्याच्या दृष्टीने पुरेसे पाणी प्याने उच्च ऊर्जा पातळी टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या दिनचर्येत मानसिक व्यायामाचा समावेश करा. आध्यात्मिकदृष्ट्या आत्मजागरूकता वाढवण्यासाठी आणि आंतरिक शांती मिळवण्यासाठी सजगतेच्या अभ्यासात खोलवर जा. एकंदरीतच पाहता मिथुन राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.